नमस्कार मावशी. येऊ का? मावशी बघितलं का कोण आलंय भेटायला? पाटील साहेब, आपल्या विकेची बातमी कळली तशी जिल्ह्यातली कामं सोडून लगेच आले इकडं. तसं जनतेची लय काळजी आहे त्यांना. असू असू. आता आम्ही काय बोलणार तुम्हाला? आमच्या बोलण्यानं तुमचं दुःख हलकं होणार नाही, पण आम्हाला खरंच वाईट वाटलेलं आहे. विक्रम सारखे तरुण खरंच कमी असतात. त्यांनी खरं तर अजून जगायला हवं होत. अर्थात लढता लढता गेले, वीर मरण आलं त्यांना. विख्या जिवंत जरी असता ना तर तो बॉर्डरवर लढलाच असता. बर, हा धाकटा वाटतं. तसंच म्हणा. पोटचा नसला तरी लोकच आहे माझा. अहो, ही पोरं होती म्हणून मी आज तुमच्या समोर बसले. नाही तर काय झालं असतं काय माहिती. होय होय, भैयांनी लई पळून काम केलं बरं का. अरे मग अख्ख्या गावात दुखवटा आलाय. पुढे होऊन सगळी कामं जबाबदारी करणं म्हणजे काय चेष्टा आहे का? ते फक्त आणि फक्त भैयांनी केले. विक्रम आज शहीद झाला तरी तो लोकांच्या मनात जिवंत असून ते फक्त भैयांमुळेच. विक्रम जिवंत आहे ती त्याच्या बलिदानामुळं आणि त्याच्या धाडसामुळं, कशामुळं नाही आणि कुणामुळं बी नाही. नाही म्हणजे तुमचं बरोबर आहे. त्यांना तसं नव्हतं म्हणायचं. तुम्ही सगळे कोण? ही समधी माझीच पोर आहे. विक्रमकडे बघून यांना सुद्धा आता आर्मीमध्ये भरती व्हायचं. ही शपथ, कसलो भारी रे. आपण पण जाऊया का आर्मीत? आणि बर का, आमचा आजा पण फौजीच आहे बर का. वा, केवढं मोठं कार्य करताय माहितीये तुम्हाला? अहो साहेब, ट्रेनिंगला बेस्ट शिपाई होतात त्यो. एकदम टॉपर. योग्य माणसाला निवडलंय त्यांनी. भैयासाहेब, यांच्याबद्दल काय सांगितलं नाही तुम्ही मला? काय साहेब, तुम्हाला सांगितलं नाही नी? काय राव भैया, असं असतं कुठं? सांगा की अजिंक्य बद्दल साहेबांना. मी सांगणारच होतो, ते गडबडीत जरा राहिलं. आजा एकदम चांगला पोरगा आहे बरं का साहेब. म्हणजे ते नाही का, लहानपणापासूनच आमचा मित्रच आहे बरं का तो. तसा त्याला पण आर्मीची आवड आहे आणि भैयांनीच त्याला आर्मीत भरती होण्यासाठी मदत केली. आहे का नाही फौजी? अशीच मदत केली पाहिजे आपण एकमेकांना. आपण सगळ्यांनी एकमेकाला मदत केली तर आपण एकत्र पुढे जाऊ. तुमच्यासारख्या वीर मातेनं भारत मातेला एक पुत्र दिलाय. आम्ही काय देणार? आमच्या पक्षातर्फे एक ही छोटीशी मदत, याचा तुम्ही स्वीकार करावा. खरं तर विक्रमचं बलिदान
आणि देशाप्रतीची त्याची निष्ठा याचं मोल काय करणार आम्ही? आम्हाला थोडीशी आर्थिक मदत करूशी वाटेल. चला येतो मी. साहेब तुम्हाला काही छे छे, अहो तुमची ओळख झाली हेच फार महत्वाचं. येतो मी. अजिंक्य, हा? पोस्टिंग कुठे झाली सध्या? माझी आसामला युनिट 11. अच्छा, बर. म्हणजे हे असं झालं म्हणून तू आला का? नाही माझी रिसेंटली ऑर्डर निघाली, परवा जातोय. बर. घरी कोण कोण असतं तुमच्या? मागच्या महिन्यात लग्न झालंय. बाकी मग मामा मामी आजी मामी बहीण. अच्छा अच्छा, बर. तुम्हाला किंवा मावशीला कसलीही मदत लागली तर मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचं. हा माझा नंबर. ठीक आहे? फार मोठं काम करताय तुम्ही, थांबू नका. की बेटा आजा, खरंच र विक्याऐवजी तू जायला पाहिजे होतास. आईला एवढं आणलं आम्ही, यांचं केलं बी आम्ही, आणि ह्यांनी बी तुझंच कौतुक करावं. आता गावातनं लवकर जा, नाहीतर मी घालवीन. आजचा एकच दिवस. उद्या तुम्ही ड्युटीवर जाणार, तेव्हा आजचा येऊ दिवस फक्त माझा आणि तुमचा असला पाहिजे. हे घ्या. अगं आंघोळीसाठी पाणी काढून ठेवलंय, अजून गरम पाहिजे असेल तर सांगा. अगं घेतो माझं मी. आणि उद्यापासून कोण करणार आहे माझ्यासाठी एवढं? उद्यापासून मी तरी कोणासाठी करणार आहे? तुम्ही तुमचं सगळं करालच की उद्यापासून. तुम्ही आवरून घ्या, मी नाश्ता करायला घेते. तुमची आंघोळ होईपतूर गरमागरम पोहे तयार करून ठेवते. येस मॅडम. आणि आज कुठे घराबाहेर जाऊ नका बर का? येस मॅडम. थांबणार, कुठंच जाणार नाही. समाधान आहे? हा. अरे कुठे निघालायस रे? अगं जरा रानात जाऊन येतो. तेवढं खतीच काढायचंय ना, काम करून घेतो आज. हाय का आता? तू कशाला जातोयस? अरे कुठला तर गडी बघून घे की खतीस कटून. अरे खतच टाकायचंय ना, मी टाकून येतो की मग. तू कुठे निघालायस? तुला उद्या जायचं ना बाबा, तर बस की गारवानी घरात. अगं जीजे,
असा गेलो ना असं आलो बघ. अरे तेवढ्यासाठी तू कशाला जातोयस? मामा अरे घरात बसून बसून कटा आलाय. आता एकदा तिकडे गेलो परत कधी रानात जायला मिळणार सांग बरं मला. आताच जातो ना, एक चक्कर मारून येतो. आता कशाला रानात चक्कर मारतोयस? जीजे सोन्या आंब्याला भेटून येतो एकदा. लहानपणापासून अंगा खांद्यावर खेळलोय त्याच्या. एक कडकडीत मिठी मारतो. त्याच्यामुळे डोकं ठेवलं ना कशी मस्त झोप लागेल बघ मला. काय लागेल झाले बाबा तुला. आणि जर रानात फिरून येतो आणि तिथनं हिरीवर जाऊन पाहून बी येतो. हा आता पवायचं काही नडले का? आता एकदा तिकडे गेलो पवायला मिळणार आहे का सांग बरं मला. जीजे जाऊन येऊ दे त्याला. जा बाबा जा जा, एकदा जाऊन त्या सोन्या आंब्याला कडकडून मिठी मारून भेटून ये. अरे लहानपणी पण तू असाच करायचा. तुला कुणी काही बोललं की तू जाऊन त्या सोन्या आंब्याला सांगून यायचास. अजून बी सांगतो मी. खरंच का काय? होय. जायच्या आधी एकदा सगळ्यांना भेटून घे. हा होय, मी आलो लगेच जाऊन. खत कोपटाच ठेवलंय ना. होय होय लय जीव बाई पोराचा रानावर. होय. हे कुठं गेले? अगं ही काय आत्ताच रानात गेला बघ. भया काय करू या पोराला? नाश्ता केला नाही त्यानं? नाही ना. काय म्हणावं या पोराला? न खाता पिताच गेलं बघ. रानात कशाला गेलेत ते? सोन्या आंब्याला भेटून येतो. त्याला एकदा कडकडून मिठी मारतो म्हणला. त्याच्या मुळावर डोकं ठेवून झोपतो. थोडा वेळ गप्पा मारतो त्याच्याबरोबर. आणि मनसोक्त हिरीत पाहून येतो म्हणला बघ. तेवढ्यासाठी गेलेत व तिथं. जाऊ दे, तू नाश्ता देते समाधानाला. तो आल्यावर घेईल करून. हे घ्या. घरात थांबा म्हणलं तर पवाय गेल्यात. येऊ देच आता. एवढा वेळ लागला वे घरी यायला? हा ते तुम्हाला म्हणलं होतं ना घरीच थांबा. आता कुठं जायचं नाही? हा नाही जात कुठं. आजा हा अजिंक्य फौजी आहेत का घरात? अरे हाय की ये सच्या बस. मला उद्या जाणार आहेस, मला आज भेटून घ्या हो तुला. शितले चहा ठेव की जरा. शीतल साखर थोडी कमी. निवांत. कसं काय चाललंय? बरं काय सच्या, बरं आहेस ना? हो बरं आहे की. आबा आहेत का चांगलं? आहेत चांगलं आहे ती.
काय बाया पोराला सकाळपासून उसंत नाही. किती माणसं भेटायच्यात, माणूस तुटायला तयार नाही. आता काय करू जीजी, एवढी सगळी भेटायला आली, मन भरून आल्यासारखं वाटलं बघ. होय रे पोरा, सगळ्यांचा तुझ्या जीव आहे म्हणून तेवढी लोक तुला भेटायत होती. शीतल, अगं मला संध्याकाळी आज्याची दृष्ट काढायची बरं का. झोपायच्या आधी मला आठवण तेवढी कर. वय अहो, तुम्हाला जेवाय वाढू का? आजा, अरे आज पोरीने तुझ्यासाठी स्पेशल बेत केलाय बघ. मास्तर एवढं जेवणार आहे ना मी, पुढचं महिन्यावर भूकच नाही लागली पाहिजे. बर, आणते लगेच. चल मी पण तुला मदत करायची. हॅलो, राहुल्या ऐक की, हा बोल की. अरे मला मित्र भेटायला येणार आहेत, पाचवडला जायचं होतं. मग काय माझी परमिशन घ्यायला फोन केलाय तू? तू लांबड लावू नको, सांगते तेवढं ऐक. मला घरातनं सोडत नाही. कोण सोडणार नाही? शीतल. का? सांगतो सगळं नंतर. एक काम कर, तू घरात ये आणि सांग की तुझं काहीतरी काम आहे म्हणून, म्हणजे मी तुझ्याबरोबर बाहेर येतो. असले आपण काय काम करत नसते काय? राहुल, अरला का भावासाठी एवढं करणार नाहीस होय? करणार करणार सगळं करणार भावासाठी. अरे हे तू कसली इथं आलाय? तुला बोलवायला. अरे एवढ्या लवकर कशाला? आपलं कामच तसं फास्ट असतंय. तुम्हाला इथे जेव्हा आणू की आज जेवणारात? हे रावल्यात जरा काम आहे, ते करून येतो. हा, फ्रेश होऊन येतो मी. राहुल्या, तुझं कसलं काम आहे रे? माझं काय काम आहे? हा हा हा, माझं काम आहे. कसलं? होत एक. कसलं? हे हाईत. कुठं? हित बाहेर आहे. बाहेर कुठं? आजा, आजा, काम. चला जाऊ. आव, जेवणारात का नाही? नाही आल्यावर जेवतो. चल. आव पण अहो जेवण. शीतल, आता ते काही येत नसतात लवकर, तू घे जेवून. नाही नको, लगेच येतो म्हणलेत. हे बघ, एक लक्षात ठेव, आलोच म्हणून जर नवरा मित्रांसंग बाहेर गेला तर तो काही 4-5 तास लवकर येत नसतोय. बघ बाई, तुला खायचं असेल तर खाऊन घे, नाहीतर त्यांच्या नादात तू बी उपाशी राहायचीस. भाऊजी, हो अजिंक्य आहेत का? नाही, काय पाहिजे? नसते द्या. जरा मिसेस फौजी क्वालिटी चहा टाका. क्वालिटी अल्बम आणलाय तुमच्या लग्नाचा. ए शेकऱ्या, तुझं काय रे? काय करायचं तुझ्या अल्बमचं? एवढ्या उशिरा कोणी आणून देत असतं वे लग्नाचा अल्बम? आणि हा, चहा बी काय मिळत नसतोय, कळलं ना? तो अल्बम तेवढं इथं ठेव आणि जा. चल निघ. सकाळपासून नुसतं चहाच करत बसायचं.